नमस्ते दर्शक हो, चला भारताचं सौंदर्य आणि वैभव बघायला. हे भारताचं सौंदर्य आणि वैभव बघायला आज आपण कोकणामध्ये आलेलो आहोत. तुम्ही माझ्या शेजारी पाटीवरती वाचू शकता श्रीदेव हरिहरेश्वर मंदिर गोळप. हे गोळप नावाचं गाव रत्नागिरी आणि पावस यांच्या बरोबर मध्यभागी, पावसच्या अलीकडे 5-6 किलोमीटरवरती उजव्या हाताला तुम्हाला गजानन महाराजांचं मंदिर दिसेल. त्याच्याबरोबर एक छोटा समोर मार्ग येतो. त्या मार्गाने, निसर्गरम्य मार्गाने आतमध्ये आल्यानंतर हे हरिहरेश्वराचं मंदिर आहे. इथे माझ्या उजव्या हाताला तुम्ही खाली बघितलं तर उजव्या हाताला आपल्याला खाली हरिहरेश्वर मंदिर आहे आणि या हरिहरेश्वर मंदिराचं दर्शन खाली जाऊन आपल्याला घ्यायचे. आजूबाजूला जर तुम्ही बघितलं तर आजूबाजूला तुम्हाला संपूर्ण कोकणातलं जंगल बघायला मिळेल. जंगलामध्ये घरं सुद्धा आहेत, पण संपूर्ण हिरवाई आपल्याला ह्या परिसरामध्ये बघायला मिळते. आणि अशा ह्या निसर्गरम्य वातावरणामध्ये आपल्याला ह्या हरिहरेश्वराचं आज दर्शन घ्यायचंय. तर चला दर्शन घ्यायला खाली जाऊयात. या फलकापाशी आपण पहिला शॉट घेतला होता, आरंभ केला होता चलचित्राचा, आणि इथून खाली जायला आपल्याला मार्ग आहे. आता सर्वेश, श्वेता आणि पूजा खाली चाललेले आहेत. याच मार्गाने आपल्याला खाली जायचंय. आणि खाली समोर जे दिसतंय आपल्याला, हे संपूर्ण हरिहरेश्वराचं मंदिर आहे. कोकणातल्या जांभा दगडाचा वापर करून ह्या सगळ्या पायऱ्या निर्माण केलेल्या आहेत. नक्की हे मंदिर किती वर्ष जुनं आहे मला माहित नाही, परंतु कमीत कमी 300, 350, 400 वर्ष तरी ह्या मंदिराला झालेली असावीत. आणि संपूर्ण कोकणाच्या मंदिरांची जी शैली आहे तीच शैली आपल्याला ह्या मंदिरामध्ये बघायला मिळते. आतापर्यंत आपण अनेक मंदिरं बघितली, त्यामध्ये कोकणामधलीही काही मंदिरं आपल्या वाहिनीवरती उपलब्ध आहेत, परंतु अजून काही मंदिरं कोकणातली दाखवा अशा मला नेहमी टिप्पण्या येत असतात, म्हणजेच कॉमेंट्स येत असतात. आणि त्यातलाच एक भाग म्हणून आज ही हरिहरेश्वराचं मंदिर आपण बघत आहोत. मंदिराच्या प्रांगणापाशी आपण आलेलो आहोत. पायऱ्या उतरून तुम्ही बघू शकता मंदिराला चहूबाजूनी दगडाची तटबंदी केलेली आहे. ही तटबंदी आणि हे मध्यभागी असलेलं हरिहरेश्वराचं मंदिर मगाशी मी तुम्हाला दाखवलंय, तरी सुद्धा पुन्हा एकदा दाखवतो. आजूबाजूला मंदिराच्या संपूर्ण हिरवाई आहे, म्हणजे जंगलाच्या मध्यभागी असलेलं हे मंदिर आहे. आम्ही सकाळी अगदी सकाळी इथे आलेलो आहोत. आजूबाजूला संपूर्ण जंगल आहे आणि जंगलाच्या मध्यभागी खड्ड्यामध्ये असलेलं हे सुंदर हरिहरेश्वराचं मंदिर आहे. तुम्ही जर कधी रत्नागिरी, पावस ह्या भागामध्ये आलात तर ह्या मंदिराला भेट द्यायला नक्की या. मंदिराच्या प्रांगणामध्ये जर आपण बघितलं तर संपूर्ण भूमी दगडाची केलेली आहे. आपण अनेक मंदिरांमध्ये अशी दगडाची भूमी बनवलेली आपल्याला बघितलेली आहे किंवा आपल्याला दिसलेली आहे. इथे सगळ्यात खाली उजव्या हाताला आल्या आल्या आपल्याला एक देवी मातेचं मंदिर दिसतं. या देवी मातेचं दर्शन घेऊन त्या बाजूनी समोर मुख्य मंदिराचा सभामंडप आहे. पहिल्यांदा आपण जसं दिसतंय त्याचप्रमाणे ह्या देवी मातेचं दर्शन घेऊ आणि मग पुढे जाऊया. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. उदयोस्तु जगदंब, उदयोस्तु जगदंब, उदयोस्तु जगदंब. कोकणातली बहुतेक मंदिरं अशा पद्धतीची कौलारू मंदिरं असतात. मध्ये व्हेंटिलेशनसाठी असा वाव ठेवलेला असतो. पण आधुनिक कालावधीमध्ये जी मंदिरं अशी बांधलेली आहेत त्यांना पत्र्याची वर्ण छप्पर केलेलं आहे. इथे आत्ता जे आपण देवीचं मंदिर बघितलं आणि त्याच्यानंतर समोर हे एक मंदिर आहे, या दोन्हीला पत्र्याची छप्पर केलेली आहेत. पण मुख्य जे हरिहरेश्वराचं मंदिर आहे त्याला छान कोकणी स्टाईलचं कौलारू छप्पर आहे. आत्ता आपण ह्या मंदिरामध्ये दर्शन घेतलं होतं, त्याच्या समोरच्या बाजूलाच हे अजून एक उपमंदिर आहे किंवा छोटं मंदिर आहे. या मंदिराच्या गर्भगृहामध्ये आपण बघितलं तर महादेव आणि विष्णू अशा विविध देवदेवतांच्या प्राचीन कालावधीमधल्या पुरातन मूर्तींचं आपल्याला दर्शन इथे घडतं. तुम्ही बघू शकता 4 मूर्ती काळ्या पाषाणामध्ये घडवलेल्या आपल्याला या ठिकाणी दर्शन घडतं. मंदिराच्या प्रांगणामध्ये सभामंडपाच्या किंवा मुखमंडपाच्या समोरच्या बाजूला ह्या 3 दीपमाळा आहेत. आपल्याकडच्या देशावरच्या ज्या दीपमाळा असतात त्या वेगळ्या काळ्या पाषाणामध्ये घडवलेल्या वेगळ्या आकाराच्या दीपमाळा असतात. कोकणातल्या दीपमाळा थोड्याशा वेगळ्या पद्धतीच्या असतात. आता ह्यांना रंग दिलेला आहे, पण ह्या पण प्राचीन दगडी दीपमाळा असाव्यात. 3 दगडी दीपमाळा आपल्याला इथे बघायला मिळतात. त्याच्या समोर मंदिराचा मुखमंडप आहे, आतमध्ये सभामंडप आणि त्याच्या आतमध्ये अंतराळ किंवा गर्भगृह असेल. आपण आतमध्ये जाऊन बघूयात. आता आपण मंदिराच्या मुखमंडपामध्ये आहोत. आपण समोर जातो सभामंडपामध्ये. जसं अन्य मंदिरांची रचना असते, इथे आपल्याला एक विशेषता बघायला मिळते जी अन्य मंदिरांमध्ये आपण बघितलेली नाहीये. तुम्ही बघू शकता वरच्या बाजूची कौलं तर आपण बाहेरनं सुद्धा बघितली आणि आतमध्ये सुद्धा आपल्याला बघायला मिळतात. या सभामंडपाला आतमध्ये असे स्तंभ केलेले आहेत. असे स्तंभ आपण अनेक मंदिरांमध्ये आतापर्यंत पाहिलेले आहेत. हे स्तंभ आतापर्यंत जेवढी प्राचीन मंदिरं देशावरची आपल्या वाहिनीवरती उपलब्ध आहेत त्या सगळ्या मंदिरांमधले हे अशा प्रकारचे स्तंभ
त्याच्यावरती असलेला ह्या ठिकाणी असलेला ड्राय जॉईंट हे सगळं आपण दगडांमध्ये केलेलं बघितलेलं होतं. पण कोकणाची विशेषता ही आहे की हे संपूर्ण इथलं बांधकाम जे आहे हे लाकडामध्ये केलेलं आहे. हे तुम्ही बघू शकता, लाकडामध्ये सुंदर कोरीव काम केलेलं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं. आता या सगळ्याला रंग दिलेला आहे, थोडंसं कोरीव काम जीर्ण झालेलं आहे, पण संपूर्ण लाकडामध्ये केलेलं बांधकाम आपल्याला इथे बघायला मिळतं. वरती मोठ्या तुळया आहेत आधार देण्यासाठी, छताला आधार देण्यासाठी. आणि विशेषतः ही की आतापर्यंत न आपण बघितलेली की लाकडावरती केलेलं नक्षीकाम या ठिकाणी कोकणातल्या ह्या भागातल्या मंदिरांवरती आपल्याला बघायला मिळतं. तुम्ही इथे बघू शकता, सुंदर फूल दिसत आहे. ह्या बाजूचं नक्षीकाम थोडंसं गेलेलं आहे, पण ही विशेषता आपल्याला आज पहिल्यांदा बघायला मिळाली. आता आपण ज्या भागात आहोत ह्याला सभामंडप पण म्हणता येईल किंवा अर्धमंडप सुद्धा काही लोक म्हणतात. त्याच्या आतमध्ये जे असतं गर्भगृह आणि सभामंडप याच्यामध्ये जो भाग असतो त्याला अंतराळ म्हणतात. आता आपल्याला समोर इथे मध्ये जे दिसतंय हे अंतराळ आहे. तत्पूर्वी हे अंतराळात जाण्याचं प्रवेशद्वार तुम्ही बघून घ्या, वरपासून खालपर्यंत हे संपूर्ण लाकडी आहे. मी आता पुन्हा पुन्हा उल्लेख करणार नाही. इथे आपल्याला जे नक्षीकाम बघायला मिळणार ते बहुतेक सगळं लाकडी आहे. अंतराळामध्ये आले आले आपल्याला समोर 4 स्तंभ बघायला मिळतात. इथे तुम्ही बघू शकता, हा एक स्तंभ आहे, तो मागे एक स्तंभ आहे, ह्या बाजूला, त्या बाजूला एक स्तंभ आहे आणि ह्या बाजूला एक स्तंभ आहे. प्रत्येक स्तंभाच्या वरती ड्राय जॉईंट आहे. इथे तुम्हाला चांगल्या पद्धतीने ड्राय जॉईंट दिसेल. ड्राय जॉईंट म्हणजे ह्या जॉईंट करण्यासाठी कुठलंही तांब, शिस किंवा चुना ह्या त्या कालावधीमध्ये ज्या गोष्टी वापरल्या जायच्या त्या ह्याच्यामध्ये वापरलेल्या नसतात. खालच्या दगडाला किंवा लाकडाला, तर इथे लाकडी आहे म्हणून लाकडाला खालच्या खाली एक चौकोनी खड्डा केलेला असेल आणि त्याच्यावरती वरच्या लाकडांमध्ये त्याचाच विरुद्ध आकार म्हणजे मेल आणि फिमेल जॉईंट बनवलेला असतो. अशा पद्धतीने इथे आपल्याला लाकडी स्तंभ आणि लाकडी नक्षीकाम बघायला मिळतं. तुम्ही ह्या स्तंभावरती बघू शकता किती सुंदर गोलाकार केलेले आहेत, बशीच्या आकाराचे गोलाकार केलेले आहेत. आणि हे धार बघा, ही संपूर्ण लाकडामध्ये केलेलं काम असावं. कदाचित खालचा भाग दगडी असावा, इथं समजत नाही रंग दिल्यामुळे, पण अतिशय सुंदर स्तंभ आपल्याला ह्या अंतराळामध्ये बघायला मिळतात. वरच्या बाजूला जर बघितलं तर वरच्या बाजूला जी लाकडं आहेत त्या लाकडावरती सुद्धा सुंदर नक्षीकाम केलेलं आपल्याला फुलं कोरलेली बघायला मिळतात. मध्यभागी आपल्याला एक सुंदर शिल्प केलेलं, लाकडी शिल्प केलेलं आपल्याला बघायला मिळतं. अशा पद्धतीने हे अंतराळ सुद्धा खूप बघण्यासारखं आहे. खूप सुंदर नक्षीकाम या ठिकाणी आहे आणि प्रत्येक स्तंभावरती वरच्या बाजूला काहीतरी नक्षीकाम केलेलं आहे आणि कमळं केलेली आहेत. आता हे खालचे स्तंभ आहेत ते दगडी स्तंभ आहेत, म्हणजे अर्धा भाग त्याचा दगडी असावा आणि त्याच्या वरचा जो भाग आहे हा लाकडी असावा. आता मी तुम्हाला अंतराळाच्या वरचं छत दाखवतो आहे. वरच्या बाजूला कौलं आहेत बाहेरनं, पण आतमध्ये किती लाकडांचा सुंदर गोलाकार केलेला आहे हे तुम्ही बघू शकता. ही विशेषतः कोकणी पद्धत आहे बांधकामाची. आता आपण मुख्य गर्भगृहामध्ये असलेल्या देवतांचं दर्शन घेऊया. हे हरिहरेश्वराचं मंदिर आहे. त्याच्या बाहेरच, गर्भगृहाच्या बाहेरच आपल्याला 2 देवतांचं दर्शन घडतं. मुख्य गर्भगृहामध्ये जाताना आपल्याला डावीकडे आणि उजवीकडे गणरायाचं दर्शन घडतं. उजव्या बाजूला आपल्याला नागदेवताचं दर्शन घडतं. ह्या दोन्ही मूर्ती सुद्धा प्राचीन पुरातन काळ्या पाषाणामध्ये केलेल्या मूर्ती आहेत. हे गणरायाचं दर्शन, ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्तिः प्रचोदयात. त्याच्या समोर पादुका आहेत आणि मध्यभागी असलेलं मुख्य गर्भगृह. या मुख्य गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या वरती नेहमीप्रमाणे ललाटबिंब आहे. ललाटबिंबामध्ये गणेशजींची स्थापना करण्यात आलेली आहे. आणि कोकणातल्या मंदिरांची ही विशेषता असते की आणि अन्य मंदिरांमध्ये सुद्धा आपण बघितलेली आहे की मुख्य गर्भगृहाची प्रवेशद्वार ही कमी उंचीची असतात, जेणेकरून गर्भगृहामध्ये प्रवेश करून आतमध्ये जेव्हा आपण देवाचं दर्शन घ्यायला जातो त्यावेळेला नतमस्तक होऊन आपल्याला जावं लागलं पाहिजे. देवासमोर जाताना नतमस्तक व्हावं लागलं पाहिजे. या उद्देशाने अशी पूर्वीची गर्भगृहाची दारं किंवा बाहेरची सुद्धा द्वारं छोट्या उंचीची असायची. आता इथे आपण जर गर्भगृहामध्ये बघितलं तर आपल्याला 3 देवतांचं दर्शन आपल्याला इथे घडतं. प्राचीन कालावधीमधील अतिशय सुंदर मूर्ती आपल्याला या ठिकाणी दर्शन घ्यायला मिळतात. ब्रह्मा, विष्णू आणि महेश, शंख, चक्र, पद्म हातात घेतलेले विष्णू महाराज, त्याच्यानंतर मध्यभागी असलेले ब्रह्माजी, ब्रह्मदेव, त्यांना 3 मुख समोरच्या बाजूला दिसत आहेत, चौथं मुख मागच्या बाजूला आहे. त्यांचे मुकुट तुम्ही बघू शकता, अतिशय सुंदर मुकुट आहेत तिघांनाही. आणि उजव्या बाजूला असलेले महेश, म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश या 3 देवतांचं दर्शन आपल्याला एकाच ठिकाणी ह्या मंदिरामध्ये घडतं. मी तुम्हाला थोडासा क्लोजअप सुद्धा दाखवतो या मूर्तींचा.
आता तुम्ही क्लोजअप मध्ये तिन्ही मूर्तींचं व्यवस्थित दर्शन घेऊ शकता. अतिशय प्राचीन आणि अतिशय सुंदर नक्षीकाम असलेल्या मूर्ती आहेत. आता मी मूर्तींचं वर्णन करण्यामध्ये वेळ घालवत नाही, पण तुम्ही डोळ्यांमध्ये ही सौंदर्य भरून घ्या. किती सुंदर माला केलेल्या आहेत, म्हणजे हार किती सुंदर दगडामध्ये कोरलेले आहेत. त्यांच्या कमरेचे, बाजूबंदाचे, गळ्यातले दागिने पहा, त्यांच्या हातामध्ये असलेली शस्त्र अस्त्र पहा, हातामध्ये असलेले कमंडलू पहा, विष्णू महाराजांच्या पायापाशी असलेला गरुड देवता बघा. हे संपूर्ण नक्षीकाम जे आहे अतिशय बघण्यासारखं आहे. म्हणजे डोळ्यामध्ये हे सौंदर्य भरून घेतलं पाहिजे जेव्हा आपण अशा प्राचीन मंदिरांमध्ये दर्शन घ्यायला जातो. गर्भगृहामध्ये दर्शन घेतल्यानंतर प्रदक्षिणा मार्ग आहे. बाहेरच्या परिसरामध्ये प्रांगणामध्ये जाण्यासाठी इथे एक द्वार आहे. हा प्रदक्षिणा मार्ग आहे जो मी आता तुम्हाला दाखवतो आहे. प्रदक्षिणा मार्गावरनं मुख्य गर्भगृहाचं शिखर असं ते पण उताराचं शिखर आपल्याला कोकणांमधल्या मंदिरांमध्ये बघायला मिळालेलं आहे. अशीच शिखरं किंवा अशाच पद्धतीची मंदिरं आपण दिवेआगर मधली बघितलेली होती. आपल्या वाहिनीवरती जर तुम्ही दिवेआगर मधली मंदिरं बघितली नसतील तर कोकणातील मंदिरे नावाची आपल्या वाहिनीवरती एक प्लेलिस्ट आहे. त्या कोकणातील मंदिरे नावाच्या प्लेलिस्टमध्ये गेलात तर तुम्हाला ही कोकणातली सगळी मंदिरं एका ठिकाणी बघायला मिळतील, एका मागोमाग एक बघायला मिळतील. आत्ताच्या आपल्या या कोकण दौऱ्यामध्ये आपण साधारणपणे 3 ते 4 मंदिरं बघणार आहोत. त्यातलं हे पहिलं हरिहरेश्वराचं मंदिराचं दर्शन आज आपण घेत आहोत. आता आपण गर्भगृहामध्ये दर्शन घेतलेलं आहे. बाहेर जाऊन मंदिराचं प्रांगण एकदा आपण बघून घेऊया. खूप सुंदर निसर्गरम्य परिसर आहे. म्हणजे इथे आल्यानंतर आपल्याला आध्यात्मिक शांती मिळते, मन प्रसन्न होऊन जातं आपलं. इतके सुंदर परिसर आणि इतक्या सुंदर देवतांचं दर्शन आपल्याला घडतं. मंदिराच्या समोर आता पूजा, सर्वेश आणि श्वेता गेलेत. त्या बाजूनी पण सुंदर दृश्य आहे जे तिथे जाऊन त्यांना बघावंसं वाटलं म्हणून त्यांनी समोरचं द्वार उघडून निसर्गाचा आनंद आता हे तिघ जण आपल्याला घेताना दिसत आहेत. आता आपण जे बघितलं त्या द्वारामधून खाली आल्यानंतर आपल्याला इथे एक स्टेप वेल, ज्याला इंग्रजीमध्ये स्टेप वेल म्हणतात, म्हणजे आपल्या मराठी भाषेमध्ये पायऱ्यांची विहीर बघायला मिळते. कोकणी पद्धतीची सुंदर पायऱ्यांची विहीर आपल्याला ह्या मंदिराच्या परिसरामध्येच बघायला मिळते. म्हणजे कोकणामध्ये किंवा अन्य ठिकाणी सुद्धा, आपण गुजरातमध्ये सुद्धा जिथे शिवाची मंदिरं बघितलेली आहेत किंवा अनेक मंदिरांच्या आजूबाजूला आपल्याला पाण्याचे स्त्रोत असलेले बघायला मिळाले होते, तसंच ह्या मंदिराच्या बाजूलाच, खालच्या बाजूला, मंदिराच्याही थोड्या खालच्या बाजूला असं चालत आल्यानंतर आपल्याला ह्या पायऱ्यांच्या विहिरीचं सुंदर आनंद घेता येतो. या विहिरीच्या पलीकडेच नदी वाहते आणि ही विहीर सुद्धा संपूर्ण दगडामध्ये बांधलेली विहीर आहे. पायऱ्यांची विहीर आहे. आजूबाजूला खूप सुंदर परिसर आहे, तुम्ही बघू शकता. संपूर्ण जंगल आहे. इतका निसर्गरम्य परिसरामध्ये हे मंदिर आहे. पावसला शेकडो, सहस्रो, लाखो लोक येत असतात. रत्नागिरीला येतात, गणपतीपुळ्याला जातात, पण पावस रत्नागिरी मार्गावरतीच असलेलं हे सुंदर ठिकाण कोणाला माहीत सुद्धा नसतं. आणि अशी लोकांना माहीत नसलेली पण बघण्यासारखी आणि अतिशय जीवनाचा आनंद देतील अशी मंदिरं किंवा अशी ठिकाणं दाखवणं हीच आपल्या वाहिनीची विशेषता आहे. आता बघू शकता समोर किती सुंदर बांधकाम या विहिरीचं केलेलं आहे. बाजूला 3 टप्पे केलेले आहेत बसण्यासाठी आणि मध्ये समोर ही पायऱ्यांची विहीर आहे. आता सर्वेश आणि श्वेता थांबलेत, त्यांच्या पलीकडे बरोबर नदी वाहते. तुम्ही ते बघू शकता. आता उन्हाळ्याचे दिवस, म्हणजे जरी जून महिना चालू झालेला असला तरी पाऊस अजून चालू झालेला नाहीये आणि ह्या ठिकाणी आपल्याला विहिरीच्या बाजूलाच नदी आहे आणि या नदीमुळे इथे आता सुद्धा एवढा उन्हाळा किंवा दुष्काळ सदृश परिस्थिती यावर्षी असताना सुद्धा पाणी आपल्याला या स्टेपवेल मध्ये बघायला मिळतं आणि आजूबाजूचा सुंदर निसर्गरम्य परिसर तुम्ही बघू शकता. निसर्गाचा आनंद तुम्ही घेऊ शकता. खाली वाहत असलेली सुंदर नदी. आपली मंडळी निसर्गाचा आनंद घेत आहेत, शांतपणे बघत आहेत, सगळं काही डोळ्यात भरून घेत आहेत. इथून निघावंसच वाटत नाही, इतकं सुंदर वातावरण आपल्याला ह्या ठिकाणी बघायला मिळतं. ही सुंदर नदीचं पाणी किती स्वच्छ आणि सुंदर आहे बघा. श्वेता पण त्या पाण्याचा आनंद घेते आहे. अतिशय सुंदर स्वच्छ पाणी आहे आणि पाण्यामध्ये मासे दिसत आहेत. उथळ नदी आहे, फार पाणी नाहीये आता उन्हाळा असल्यामुळे, पण तरी सुद्धा आपण खूप आनंद मिळतो आपल्याला इथे आल्यानंतर. आता आपण मंदिराच्या प्रांगणामध्ये पुन्हा जाऊयात आणि तिथे जाऊन ह्या छोट्याशा चलचित्राची इतिश्री करूयात. आपण ह्या बाजूने खाली त्या विहिरीकडे गेलो होतो. इथे असलेलं, समोर असलेलं मुख्य मंदिर, त्या मंदिराचं विविध अवयव. बाहेरनं मंदिर अशा पद्धतीने दिसतं. समोर संपूर्ण दगडी भूमी केलेली आहे. मी जमीन म्हणत नाहीये, जमीन हा शब्द अरबी किंवा फारसी भाषेतला शब्द आहे. आपला शब्द भूमी, धरणी, धरा हे आपले शब्द आहेत. आतल्या बाजूने असलेली तटबंदी तुम्ही मंदिराची बघू शकता. इथे एक छोटंसं मंच बनवलेला आहे. काही छोटे कार्यक्रम किंवा यज्ञ यागादी करण्यासाठी एक मंच बनवलेला आहे
आणि हा मंदिराचा आजूबाजूचा असलेला परिसर, निसर्गरम्य परिसर. काही घरं सुद्धा आहेत मंदिराच्या मागच्या बाजूला. पण तुम्ही या भागात इथे आलात तर या मंदिरामध्ये नक्की दर्शन घ्यायला या, तुम्हाला खूप छान वाटेल. तर दर्शक हो, रत्नागिरी पावस मार्गावरील गोळप नावाच्या गावामध्ये आपण हे सुंदर हरिहरेश्वराचं मंदिर आज बघितलं. आम्हाला या मंदिरामध्ये येऊन अतिशय प्रसन्नता मिळाली, मन प्रसन्न झालं, आध्यात्मिक शांती मिळाली. पुन्हा पुन्हा आम्ही ह्या भागामध्ये जेव्हा येऊ त्यावेळेला ह्या ठिकाणी दर्शन घ्यायला नक्की येऊ. तुम्ही सुद्धा जर ह्या भागामध्ये आलात, पावसला दर्शन घ्यायला आलात, तर ह्या हरिहरेश्वर मंदिरामध्ये दर्शन घ्यायला नक्की या. आता ह्याच्या पुढचं जे आपलं चलचित्र असणार आहे ते इथूनच जवळ एक सत्तेश्वर नावाचं असंच जुनं मंदिर आहे, ते आपल्याला पुढच्या चलचित्रामध्ये बघायचं आहे. त्यामुळे आमच्या कोकण दर्शन नावाच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन ह्या कोकणातल्या मंदिरांचा सगळ्या लाभ घ्या, ही तुम्हाला विनंती आहे. आपली नेहमीची विनंती तर असतेच की आमच्या प्रत्येक चलचित्राला लाईक करत जा, एक छोटीशी टिप्पणी प्रत्येक चलचित्राला करत जा. तुमच्या टिप्पण्यांचा आम्हाला पण लाभ होतो आणि ही अशी प्राचीन मंदिरं जे भारताचं सौंदर्य आहे ते अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्याचा लाभ होतो. त्यामुळे टिप्पणी अवश्य करा. चला तर मग पुढच्या सत्तेश्वराच्या चलचित्रामध्ये भेटूयात. तोपर्यंत आपणा सगळ्यांना धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.